धनुष्याच्या खाली सारवलेलं होतं. जनकजीने विचार केला, 10,000 पैलवान लागतात धनुष्य ओढायला, याच्या खाली सारवलं कोणी? हाक मारली, जानकी जी, पिताजी इधर आओ बेटे. पड़त आली. क्या पिताजी? धनुष के नीचे गोबर का लेप किसने लगाया है? मैंने लगाया पिताजी. क्यों? आजू बाजू गोबर का लेप लगाती थी पिताजी, लेकिन नीचे का कूड़ा ही रह जाता था, तो आज मैंने धनुष के नीचे भी गोबर लगा दिया. लेकिन बेटी, तूने कैसा लगाया? मैंने जवळ आली, डाव्या हाताने धनुष्य उचललं आणि उजव्या हाताने सारवून दाखवलं. ऐसा गोबर लगाया पिताजी. जनकानं डोळे बंद केले. बस 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 बेटी, बस वैसा ही रख दो. जनकजीनं विचार केला, बाप रे, जे धनुष्य 10,000 मल्लांनी ओढल्या जात नाही, माझी जानकी ते डाव्या हाताने उचलते, ही महान शक्ती आहे. आता ही शक्ती मी त्याला प्रदान करेल जो धनुष्य उचलून बाण लावल, म्हणून प्रतिज्ञा आहे. आणि आज ती वेळ आलेली आहे. जनक महाराजजीनं शतानंदजीला पाठवलेला आहे. सतानंद तब जनक बुलाए, कौशिक मुनि पही तुरत पठाए. जनक विनय तिन आई सुनाई, हर से बोल लिए दो भाई. शतानंद पद बंदी प्रभु बैठे गुरु पही जाई. चलो तात मुनि कहे तव पठवा जनक बुलाई. शतानंद जी आले, विश्वामित्र जी प्रणाम करतात. चलो महाराज, जनक जी ने बुलवाया है, आपके साथ 2 राजकुमार है, उनको भी साथ ले लो. विश्वामित्र खड़े हो गए. चलो राघव, लखन, चलो, हम देखते हैं आज यज्ञ मंडप में विजय किसकी होने वाली. लखन जी बोले, मैं कहूं क्या गुरुदेव? क्या विजय किसकी होने वाली? कहो. जिस ऊपर आप जैसे संतों की कृपा है, विजय उसकी होने वाली है महाराज. अच्छा चलो लखन, लखनलाल, रामचंद्रजी आणि विश्वामित्र जेव्हा तिघही येतात, जेव्हा त्या मंडपामध्ये आले. चले सकल ग्रह काज बिसारी, बाल जुबान जरठ नर नारी. रंगभूमी आये 2 भाई, असी सुधी सब पुरवासीन पाई. जेव्हा मिथिला नगरीतल्या लोकांना कळालं की त्या दिवशी नगरामध्ये फिरायला आलेले 2 राजकुमार, ज्याच्या सौंदर्यानं अख्खं गाव पागल झालं, ते दोघही भाऊ मंडपात आलेले आहे, हे जेव्हा कळालं, चले सकल ग्रह काज बिसारी, बाल जुबान जरठ नर नारी. आपापलं उद्योग सोडून सगळे मंडपात आले. त्याच्यात काही लहान मुलं आहे, काही जवान आहे, काही म्हातारे आहे, काही पुरुष आहे, काही महिला आहे. बाल जुबान जरठ नर नारी, चले सकल ग्रह काज बिसारी. देख जनक भीर भई भारी, सुच सेवक सब लिए हंकारी. अरे संभालो, संभालो, राघव को संभालो, लखनलाल को संभालो, गुरुदेव को संभालो. इच्छा आहे राजा जनकाची की विश्वामित्रजीनं मंडपामध्ये एक चक्कर मारावा आणि माझी व्यवस्था कशी आहे हे एखाद्या वाक्यामध्ये मला सांगावं. म्हणून विश्वामित्रजीनं एक चक्कर मंडपामध्ये मारली आणि एक चक्कर मारल्यावर सांगितलं, जनक बहुत अच्छी व्यवस्था है, क्योंकि पहले लोग, राजा लोग प्रशस्ति पत्रक लेते थे संतों से, और सही प्रशस्ति पत्रक तो संत ही देते हैं ना. संसारियों से मत लेना प्रशस्ति पत्र, क्योंकि आज वो प्रशस्ति पत्र देंगे तो कल वापस लेंगे. जे जे लोक वंदिती ते तेची त्याची निंदा करीती. प्रशस्ति पत्रक लेना है तो संतों से लेना. आपण एक लक्षात ठेवा, तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही चांगलं वागा, तरी नाव ठेवणारच. काहीला वाटतं आपण आपलं घर बरं, आपलं शेत बरं, म्हणून घरून शेता, शेतातून घरी, घरून शेता, शेतातून घरी सरळ मार्गी जीवन जगणारी माणसं, त्यांच्याबद्दल गावात चर्चा चालत असते. जाऊ द्या, त्याचं काय नाव घेता? एकल कोंडे, घर कोंबड, कुठं जात, काय येत, मग त्याला वाटतं आपल्याबद्दल गावात चर्चा चाललेली आहे. ते जाणं येणं सुरू करतं. पुन्हा लोक नाव ठेवतात. पाटील, त्याला सांगा जेवण त्याच्या घरी करतं, रोज तंबाखू खायला माझ्या घरी येतं, उंबरटा जिजवला.
कसंही वागा तुम्ही. माणसं नावं ठेवणारच. डोळे उघडे ठेवून चला तरी नावं ठेवणार, डोळे लावून चला तरी नावं ठेवणार. एक डोळे बंद करून चाललं रस्त्यानं, क्यों रे बडे महात्मा बन गए, ध्यान में रहते हो. दुसऱ्या दिवशी मग डोळे उघडून वर बघत चाललं. पुन्हा भेटले बहादर, ऊपर ही देखते हो, इतने अभिमानी हो गए, नीचे देखते ही नहीं. मग तिसऱ्या दिवशी खाली बघून चाललं. पुन्हा भेटले, नीचे देखकर चलते हो, किसी की तरफ देखना ही छोड़ दिया. मग चौथ्या दिवशी पुढं माग डावीकडे उजवीकडे मुंडक फिरवत चाललं. पुन्हा काही बहादर भेटले, क्यों रे किधर किधर देखता है, क्या क्या देखता है, आंख का ठिकाना ही नहीं, मुंडी हिलाते रहता है. मग ते वैतागलं, घरी आलं, 2 दाबणं घेतले आणि दोन्हीचे दोन्ही बोबुळ फोडून काढले. डोळे फोडल्याचं नाव ठेवणाऱ्यांना कळालं, अरे त्यानं डोळे फोडले. पुन्हा चर्चा सुरू झाली, फोडले ना, आंख फोड़ डाले तो फिर बराबर है, किया हुआ कर्म का पाप तो भोगना ही पडेगा, कारण उसका बाप भोगेगा. तरी माणसं नावं ठेवायला टपलेली आहे. तुम्ही कसंही वागाव, कितीही चांगलं वागा, माणसं नावं ठेवणारच. गाढवावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. जेव्हा बाप लेक दोघेही गाव बदलून निघाले गाढव घेऊन, पुढचं गाव लागलं. नमस्कार नमस्कार, पुढे चाललाय पोट भरायला. गाढव घरचा आहे ना, मग दोघेही पायी चालता, एक तरी बसा. गावकऱ्यांच्या सूचनेवरून मुलाला बसवलं, बाप पायी चालला. पुढचं गाव लागलं. नमस्कार नमस्कार, पुढे चालला पोट भरायला. गाढवावर बसलंय कोण आहे? माझा मुलगा आहे. तुम्ही कोण आहात? शाबास रे पठ्ठे, तो माझा मुलगा आहे. तर मी का आजोबा आहे का त्याचा? मी त्याचा बाप आहे. काय लाज वाटत नाही तुला? तरणा बांड असून तू गाढवावर बसला आणि बाप पायी चालवला, उतर खाली. मग मुलगा उतरला आणि बाप बसला. पुढचं गाव लागलं. नमस्कार नमस्कार, पुढे चालला पोट भरायला. म्हाताऱ्या, तुझं काय लोणचं घालायचं आहे का? तर्ण बांड पोर पायी चालवलं, तू बसला, उतर खाली. गावाच्या बाहेर गेल्यावर बाप लेक विचार करतात, बाळू तू बसला तरी लोक नावं ठेवत होती, मी बसलो तरी नावं ठेवतात, आता असं कर दोघही बाप लेक बसू. दोघही बाप लेक गाढवावर बसले. दोघाच्या वजनानं 3.5 फूट उंचीचं गाढव 1.25 झालं. इतकं वाकलं. वाकत वाकत गाढव चाललं. यांचे पाय घासत चालले. पुढचं गाव लागलं. त्या गाढवाची दीनवाणी अवस्था गावकऱ्यांनी बघितली आणि गावकऱ्यांनी विचारलं, नमस्कार नमस्कार, कुठं चालला? पोट भरायला. बरं, हे गाढव घरचं आहे का भाड्याचं आहे? नाही, घरचंच आहे. मग तुम्ही माणसं आहे का जनावर? का मारता का गाढव? उतरा खाली. बस लक्षात आलं, माणसं गाढवावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. कसंही वागाव, माणसं नावं ठेवणारच. कसंही वागा. हाती चलत है अपने गतमो, कुत्ता भुकत वाको भुकवा दे, तू तो राम सुमर जग लरवा दे. हत्तीनं चालत राहिलं पाहिजे आणि कुत्र्याने भुंकलंच पाहिजे. जर भुंकलं नाही तर त्याला कुत्र कोण म्हणल? 5-25 कुत्रे एका वेळेला भुंकतात, तरी हत्तीनं त्याच्याकडे लक्ष देऊ नये. हत्ती जर कुत्र्याच्या भुंकण्याकडे लक्ष देऊ लागला तर मग हत्ती कुत्र्या इतक्या खालच्या दर्जाचा झाला. जसा कुत्र्याचा कुत्रेपणा भुंकण्यात आहे, तसा हत्तीचा हत्तीपणा कुत्र्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करण्यात आहे. नाव ठेवणारच. तुम्ही कितीही चांगलं वागा, नाव ठेवणारी टपलेली आहे. फक्त आपलं साध्य आपण गाठायचं आहे. आपलं ध्येय आपण साध्य करायचं आहे, जे ध्येय ठरलेलं आहे. जसं एक शेतकरी बाजारामध्ये आला बैलगाडी घेऊन. बैलगाडीत भाजीपाला आणला. बाजारामध्ये आल्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की कुत्र गाडी खाली आलं. दिवसभर बाजार, तोपर्यंत कुत्र गाडीजवळ बसलं होतं. पण जायची वेळ, सूर्य मावळला, अंधार पडला. त्याच वेळेला शेतकऱ्यानं बैलगाडी जुंपली आणि बैलगाडी निघाली. पण कुत्र कुठे दिसेना. कुठे गेलं असेल कुत्र? शेतकरी चिंतेत आहे. अर्धा तास वाट बघितली, कुत्र आलं नाही. येईल शेतकऱ्याला वाटलं म्हणून बैलगाडी घेऊन निघाला. गेला शेतकरी. अर्ध्या तासाने कुत्र त्या जागेवर आलं, तर त्याला आता बैलगाडी दिसेना. कुत्र घाबरलं. मालक गेला, आता काय करायचं? मालक गेला, आता काय करायचं? मालक गेला. रात्र झाली, 8 वाजलेले. अंधारातच कुत्र निघालं असताना प्रत्येक गावात त्याच्यासाठी कुत्र्यांनी स्वागत समित्या स्थापन केल्या होत्या. 5-25 कुत्रे या कुत्र्यावर धावून यायचे. पण यानं एकच ठरवलं, 25 कुत्रे धावून आले
की हे खाली लोळण घ्यायचं, चारही पाय वर करायचं, लोळण घेतलं की ते 25 कुत्रे थांबायचे. म्हणायचे अरे जाने दो, इसमें कोई दम नाही है, जाने दो. कुत्रे गेले की पुन्हा उठायचं, पुन्हा पुढचं गाव, पुन्हा 25 कुत्रे धावून यायचे. यानं 4 पाय वर करावं, लोळण घ्यावं, त्या कुत्र्याने म्हणा कुछ दम नाही, जाने दो. पुन्हा तिसरं गाव, धावून यायचे कुत्रे, हे लोळण घ्यायचं, 4 पाय वर, ते म्हणायचे रुको कुछ दम नाही, जाने दो. हे मनात म्हणत होत तुम्ही दम नाही म्हणा, नाही तर काही म्हणा, मला घेणं काय आहे, मला माझ्या मालकाचं घर गाठायचं आहे. तसं कोणी काही म्हणा, आम्हाला परमार्थ करायचा आहे. तू का म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ति करा. प्रशस्ति पत्रक लेना है तो संतों से, संसारियों से नहीं. विश्वामित्र जी ने पूरा चक्कर लगाया, पूरा चक्कर, और पूरा चक्कर लगाने के बाद कहा जनक बहुत अच्छी व्यवस्था है. जनक जी खुश हो गए. उंच मंचकावरती राम लक्ष्मण आणि विश्वामित्र बसलेले आहे आणि सर्व एकाच वेळेला विश्वामित्राकडे, राम लक्ष्मणाकडे पाहता सर्व एकाच वेळेला. प्रत्येकाला प्रभू वेगवेगळ्या भावनेतून दिसतात. जिनके रही भावना जैसी, प्रभू मूर्ती तिन देखी तैसी. दुर्जन पाहू लागले तर त्यांना प्रभू काळ स्वरूप दिसू लागले. भक्त पाहू लागले त्यांना आपला इष्टदेव दिसू लागले. पुत्रत्वाच्या भावनेनं माता बघू लागल्या त्यांना पुत्रवत प्रभू दिसू लागले. जिनके रही भावना जैसी, प्रभू मूर्ती तिन देखी तैसी. आणि मग जेव्हा सीता माता आपल्या सखी समवेत मंडपात आलेल्या, सिय शोभा नहीं जाई बखाणी, जगदंबिका रूप गुणखाणी. उपमा सकल मोहि लघु लागी, प्राकृत नारी अंग अनुरागी. चले संग लय सखी से, गावत गीत मनोहर बाणी. सोई नवल तनु सुंदर सारी, जगत जननी अतुलित छबी भारी. वेदिकेवरती धनुष्य आणून ठेवलेला आहे. सीतामाई सखी समवेत आलेल्या आहे. राम लक्ष्मण मंचकावर बसले विश्वामित्रा समवेत. देशोदेशीचे राजे आलेले आहे. त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना आसन दिलेलं आहे. तुरत सकल लोगन पैजाई, आसन उचित देव सब काही. आणि मग जनकजीचे बंदीगण उठले. जनकजी सांगतायत तब बंदी जन जनक बुलाए, बिरदावली कहत चली आए. गान रूप जाई कौपन मोरा, चले भाट ही हर्ष न थो. जनक जी ने बंदीजन को बुलाया. बंदीजन खड़े हो गए. दोनों भुजा उठाकर बंदीजन कहने लगे, बोले बंदी बचन बर सुनऊ, सकल महिपाल पन विदेह कर काई, हम भुजा उठाई विशाल. बोले बंदी बचन बर सुनऊ, सकल महिपाल. द्वीप द्वीप में से, खंड खंड में से, राजा महाराजा सब इकट्ठा होकर हमारे महाराज जनक जी के मंडप की शोभा बढ़ाने के लिए आप आए हो. आप सभी को पता है, तभी बताना हमारा फर्ज है. बोले बंदी बचन बर सुनऊ, सकल महिपाल पन विदेह कर काई, हम भुजा उठाई विशाल. आप आए हुए राजा लोग चंद्रमा के समान है और धनुष आपके लिए राहु के समान है. सर्व राजे आपापल्या मिशीवर पीळ देत होते. वा काय उपमा दिली. आम्हाला चंद्रमासारखं म्हटलं, धनुष्याला राहू सारखं. अरे पण यातून उद्देश आहे बंदिनाचा सांगण्याचा की तुम्ही चंद्रा समान आहात, धनुष्य राहू समान. चंद्राला राहू ग्रासत असत, तसं धनुष्य तुमच्या छातीवर पडणार आहे. आप चंद्रमा के समान, धनुष्य राहू के समान. दूसरा भाव, सीता साक्षात लक्ष्मी आहे
लक्ष्मीचं चंद्राचं बहीण भावाचं नातं आहे. तिचा चंद्राच्या हातावर राखी बांधण्याचा अधिकार है. आप सब राजा चंद्रमा के समान, सीता लक्ष्मी तुम्हारी बहन है. आप पानी ग्रहण के उद्देश्य से आए हो, शर्म नहीं आती? ये भी भाव है, क्योंकि आप चंद्रमा के समान. तीसरा भाव है, चंद्रमा को कलंक है गुरु पत्नी पर कुदृष्टि रखने का. अरे ये तो दुनिया की माँ है, दुनिया की माँ है, और उसको पत्नी करने के उद्देश्य से आप आए हो. आप चंद्रमा के समान हो. या चौथा उद्देश्य है, ये धरा की बेटी है और आप महीपति है, पृथ्वी के पति हो राजा लोग. और ये धरा की बेटी, आप पृथ्वी के पति, ये तुम्हारी बेटी लगती है और बेटी को ब्याहने के लिए आप आए हो. शर्म नहीं आती? चंद्रमा के समान हो. छठवां कारण है, चंद्रमा पूरा अंधकार नहीं मिटा सकता. अंधकार मिटाने की क्षमता तो सूरज में है, या ये कई सूरज है. रामचंद्र आप चंद्रमा के समान, वही अंधकार मिटा सकता है. सातवां कारण है, चंद्र पर प्रकाशित है, स्वयं प्रकाशित नहीं. या एक सूर्य है प्रकाशमान, उसी के वजह से आप चमक रहे हो. आप चंद्रमा के समान. आए हुए राजा लोग चंद्रमा के समान, धनुष आपके लिए राहु के समान है. नृपभुज बलु विदुषी वदनु राहु गरहु कठोर विदित सब काहू. रावण भानु महाभट भारे. रावण जैसे ने भी प्रयास किया था, नहीं उठा पाए. सोई पुरारी कोदंड कठोरा, राज समाज आज जोई तोरा. त्रिभुवन जय समेत बैदेही, विनय विचार बरई उठते. जो उठेगा धनुष उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसको हमारे महाराज जनक जी की प्यारी बेटी जानकी माला पहनाएगी. आया ख्याल में? इतकं सांगून जनकाचे सेवक बंदीजन बसले. ज्याचं वर्णन केलं ते अभिमानी राजे आपापल्या मिशीला पीळ देत होते. कोणी फेटे बांधत होते, कोणी कंबर कसत होते, तयारी करत होते, काही आपापल्या इष्टदेवाची प्रार्थना करीत. परिकर बांधी उठे अकुलाई, चले इष्टदेव नसीर नाही. तमकी ताकी तकी शिव धनु धरई, उठई न कोटि भांति बलु करई. उठाने का प्रयास करने लगे. तिल के दाने के समान धनुष से नहीं हिल रहा. तमकी धरई धनु मुड़ नृप उठई न चलई लजाई. मन उपाई बट भाव बलु अधिक अधिक गरुआई. बहुत देर तक प्रयास करते रहे, लेकिन नहीं उठा पाए धनुष. तब सब राजाओं ने विचार किया, सारे जनक राजाला 10,000 मल्लांच्या द्वारा जर धनुष्य ओढत आणता येतं, मग आपण जर 10,000 राजा मिळून उचललं तर काय बिघडल? काय बिघडणार नाही. उठो. खूप सहसत एकही बारा, लगे उठावन डरही नटारा. खूप सहसत एकही बारा, लगे उठावन डरही नटारा. दैन संवत्सरासन कैसे कामी बचन सती मन
कैसे कामी वचन सती मन जैसे जगैन शंभु सदाशिव कैसे कामी वचन सती मन जैसे भूप सासद सय कही बारा न लगे उठावन डरईन डारा सई कई बारा लगे उठावन डरईन तारा भूप सहस्त्रदशी कही बारा एकाच वेळेला 10,000 राजे उठले धनुष्य उचलण्यासाठी भूप सहस्त्रदशी कही बारा लगे उठावन डरईन तारा 10,000 पण तिळाच्या दाण्या इतकं धनुष्य हल्ल्या जात नाही 10,000 राजांनी इकडे सीतामाई सखीला विचारते सखी सामूहिकरित्या कार्यक्रम सुरू झाला आता 10,000 आदमी से धनुष से उठा जाए तो हम माला किसे पहने सीतामाईनं विचारलं 10,000 राजांनी जर धनुष्य उचलला सखे मी नेमकी माळ कोणाला घालू का 10,000ला सखी विद्वान होती तू समझती क्यों नहीं शान की समझती क्यों नहीं क्या 10,000 का क्या मतलब होता है क्या मतलब एक के ऊपर 4 शून्य एका शून्य 10 पुन्हा शून्य 100 पुन्हा शून्य 1000 पुन्हा शून्य 10,000 एक पुसून काढला तर सगळे शून्य यातला रामच एकचा आकडा आहे बाकीचे राजे झिरोच जमाय उठू दे भूपचा तुझा एकही बारा लगे उठावन टरईन टारा 10,000 राजांनी प्रयत्न केला पण धनुष्य उचलल्या जात नाही तेव्हा सर्वच्या सर्व राजे अपमानित होऊन आपापल्या आसनावर जाऊन बसलेले तेव्हा कसे भासले रतिबिन राजा रतिबिन गाज रतिबिन मानव लागत पिको रतिबिन साधु रतिबिन संत रतिबिन जवन होय चतुर रतिबिन राजा रतिबिन काज रतिबिन मानस लागत पिको रतिबिन साधु रतिबिन संत रतिबिन जवन होय गतिको रतिबिन राज रतिबिन काज रतिबिन मानस लागत फिको रतिबिन साधु रतिबिन संत रतिबिन जोगन होय गतिको कवी गंग कै सुनिशा अकबर रतिबिन मानव एक रतिको सगळे आपापल्या आसनावर उतरल्या चेहऱ्यानं येऊन बसलेले आहे बराच वेळ झाला कोणी उठत नाही जनकजीला सहन झालं नाही धनुष्य उचलायला कोणी तयार होत नाही तेव्हा जनकजीला राग आला जनकजी उठले आणि जनकजी सांगतायत बस देख लिया है मैंने आपकी ताकत को अरे उठाना तो क्या तिल के दाने के समान हिल नहीं पाए अब पता लगा है धनुष उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है आवेश में आकर बोल रहे जनक जी लेकिन तत्व देखो जनक जी कहते हैं धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है क्योंकि जो धनुष्य उठाने वाला है उसी ने ब्रह्मा पैदा किया है वो तो विष्णु का अवतार श्री राम है अब पता लगा है धनुष्य उठाने वाला ब्रह्मा ने पैदा ही नहीं किया है आज से मत कहना कि कोई वीर है भूमंडल पर देख लिया मैंने आपकी ताकत को आप एक काम करो आस छोड़कर अपने अपने घर जा सकते हैं तजहु आस निज निज गृह जाऊ लिखान विधि वैदे विवाह लिखान विधि वैदे विवाह तजहु आस निज निज गृह जाऊ लिखान विधि वैदे विवाह लिखान विधि वैदे विवाह तजहु आस निज निज गृह जाऊ लिखान विधि वैदे विवाह लिखान विधि वैदे विवाह तजहु आस निज निज गृह जाऊ लिखान विधि वैदे विवाह लिखान विधि वैदे विवाह आस छोड़कर आप अपने अपने घर जा सकते हो तजहु आस निज निज ग्रह जाई लिखाण विधि वैदेही बिहाई इकडे अभिमानी राजे आणि त्यांना सज्जन राजे म्हणतायत का रे मुलीचा बाप म्हणतोय ना आता जा निघून तरी थांबता म्हणले हो का पण आपल्यानं धनुष्य उचलल्या जात नाही तर ते काय धनुष्य अयोध्येचा राजकुमार उचलणार आहे का मग त्याच्याने नाही उचलल्या गेलं तर काय जनक आपली जानकी कुवारी ठेवणार आहे का मग ते ऋषी मुनींची बैठक घेईल त्यांना विचारतील काय करावं
तेव्हा ऋषी सांगतील हत्तीच्या सोंडेत फुलाची माळ द्या आणि हत्ती ज्याला माळ घालल त्याला मुलगी देऊन टाका. अशी जर मीटिंग झाली आणि जर हत्ती माळ घेऊन फिरला आणि त्याच्यात जर आपला नंबर लागला तर घरी जाऊन पश्चाताप केल्यापेक्षा बसू 5 वाजेपर्यंत चालेल म्हणून बसतो. नाही तर मुलीच्या बापानं एवढा अपमान केल्यावर थांबा. कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर, देख लिया मैंने आपकी ताकत को, अपने अपने घर जा सकते हो. हे सर्वांनी सहन केलं. पण सुमित्रा पुत्र शेष का अवतार लखन लाल को गुस्सा आया. लखन लाल क्रोध के मारे खड़े हो गए. बोले जनक लखन सकोप बचन से बोले डगमगानी मई दिग्गज डोले. सकल लोग तब भूप डिराने सियही हार जनक सकताने. लखन सकोप बचन जब बोले डगमगानी मई दिग्गज डोले. लोग तब भूप डिराने सियही हार जनक सकताने. बोले जनक आप चाहे तो मिथिला नगरी उठाकर समुद्र में फेंक देता हूं. इतनी ताकत हमारे रघुवंशियों में है. मेरे बड़े भैया रामचंद्र यहाँ बैठे और आप बात कर रहे कोई क्षत्रिय बचा नहीं. सुनऊ भानुकुल पंकज भानु कहो सुबाउन कचब मानु जो तुम्हारी अनुशासन पाऊ कंदु कयो ब्रह्मांड उठाऊ. जनक कही जैसे अनुचित मानी विद्यमान रघुकुल मुनिवानी. जनक कही जैसे अनुचित मानी विद्यमान रघुकुल मुनिवानी. आप जानियस आयस होऊ कौतुक करो बिलो कोई सोऊ. कमल नालति में चाप चढ़ाओ जो जन सत ब्रह्मांड ने धाओ. जो तुम्हारे अनुशासन पाऊ कंदु कयो ब्रह्मांड उठाऊ. जनक कही जैसे अनुचित मानी विद्यमान रघुकुल मुनिवानी. काचे घट चिमिटारो फोरी सकल मेरु मूलक जिम तोरी. तो प्रताप महिमा भगवान हो बापूरो पिनाक पुराना. लखन सो कदो बचन जब बोले डगमगानी महिड़ी कट डोले. लखन सको बचन जब बोले डगमगानी महिड़ी कट डोले. रघुवंश न बहु जह कऊ कोई सही समाज सकह न होई. कहो जनकासी अनुचित बानी विद्यमान रघुकुल मणि जानी. जनक कही जैसे अनुचित बानी रघुकुल मुनि जानी. जनक कही जैसे अनुचित बानी विद्यमान रघुकुल मुनि जानी. गौरो चक्रक दंड जिमि तव प्रताप बल नाथ जौ न करो प्रभु पद शपथ कर पर धरो न हाथ. प्रतिज्ञा कर रहे जनक जी. बोले भैया मैं क्रोध के मारे लाल हो चुका हूँ. आप भी उठते नहीं, मुझे भी आज्ञा नहीं देते. जनक कही अनुचित बानी. रामचंद्र जी की तरफ लखन लाल ने देखा तो भगवान हंस रहे थे. रागातल्या माणसाला कोणी हसलं तर राग कमी होत नाही तर डबल भडकत. लखन लाल जी क्रोधायमान झाले. बोले भैया आप मुस्कुरा रहे हो. जनक कही अनुचित बानी विद्यमान रघुकुल मणि जानी. आप भी उठते नहीं भैया, मुझे भी आज्ञा नहीं देते. मैं क्रोध के मारे लाल हो चुका हूं. रामचंद्र कहते लखन तू लाल हो चुका है ना. सच है मैं सूरज हूं और सूरज तब निकलता है लखन जब पहले लाली होती. सभी को पता लगा है कि अब पूरब दिशा लाल हो गई. राम रूपी सूरज उदित होने वाला है. अरे गर्जना तूने की लखन, बारिश मैं कर दूंगा, चिंता मत कर. लखन सच कहूं तुम्हारे से ज्यादा गुस्सा मुझे आया था, लेकिन करूं क्या, ये बाबा जी बैठे हैं ना. बाबा जी की इजाजत लिए बिगर उठना ये मर्यादा का उल्लंघन है.
ये इशारा लखनलाल जी को नहीं, विश्वामित्र जी को है। विश्वामित्र जी समझ गए कि मेरा राघव इजाजत मांग रहा, तो विश्वामित्र जी बोलते हैं, राघव उठऊ राम भंजऊ भव चापा, उठऊ राम भंजऊ भव चापा। श्री राम श्री राम श्री राम श्री राम 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 श्री राम 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 श्री राम 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 श्री राम। मैटे उतात जनक परितापा, मैटे उतात जनक परितापा। उठऊ राम भंजऊ भव चापा, मैटे उतात जनक परितापा। उठऊ राम भंजऊ भव चापा, मैटे उतात जनक परितापा। श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम 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 श्री राम श्री राम 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 श्री राम 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 श्री राम श्री राम। विश्वामित्र जी कहते हैं, राघव उठो, धनुष तोड़ डालो। उठऊ राम भंजऊ भव चापा, मेटऊ तात जनक परितापा। तब रामचंद्र जी मंचक पर खड़े हो गए। खड़े होने के बाद अपने माँ बाप को याद किया, गुरुदेव वशिष्ठ जी की याद की है, मनोमन प्रणाम करते माँ बाप को, गुरुदेव को, विश्वामित्र जी को प्रणाम किया और खड़े हो गए। सब देख रहे राम जी की तरफ। उदित उदयगिरी मंच पर रघुबर बाल पतंग, बिकसे संत सरोज सब हरसे लोचन भृंग। जब रामचंद्र जी मंचक के नीचे आ रहे तो मानो कोई शेर का बच्चा हिमालय के नीचे आ रहा। आणि जेव्हा धनुष्याजवळ श्री रामचंद्र आले, धनुष्याकडे पाहू लागले, एखाद्या गरुडानं छोट्याशा सापाकडे पाहावं अशा पद्धतीनं त्या धनुष्याकडे श्री रामचंद्र पाहतात। सर्वांचं लक्ष रामचंद्र प्रभूकडे लागलेलं आहे। इकडे लक्ष्मण जी मंचकावर उभे झाले। त्यावेळी विश्वामित्र म्हणतायत, लखन धनुष तो तुम्हारे भाई राम जी को तोड़ना है, तू क्यों खड़ा हुआ? मुझे डर लग रहा गुरुदेव। डर किस बात का? बेटी के शादी में माँ को कुछ हो गया तो? म्हणजे अहो सीतेचं लग्न आहे गुरु महाराज, आणि सीतेची आई पृथ्वी आहे, मी शेषाचा अवतार आहे, पृथ्वी सांभाळणं माझी जबाबदारी आहे। जर माझ्या भावानं धनुष्य तोडला आणि कडकडाट आवाज झाला तर त्यांचा दिक्पालाचा तोल जाईल, पृथ्वी खाली पडल, हिला दुखापत होईल। मी शेषाचा अवतार आहे म्हणून मुलीच्या लग्नात आईला काही दुखापत होऊ नये म्हणून पृथ्वी लातनं दाबून ठेवतो, म्हणून लक्ष्मणजी उभे। मुझे डर लग रहा है, क्यों? बेटी की शादी में अगर माँ को कुछ हो गया तो करके पैर से दबा रहा हूं। ठीक है लखन। इकडे रामचंद्र प्रभून सीतामाईकडे बघितलं। सीता व्याकुळ झालेल्या होत्या। सीतामाई सखीला म्हणत होत्या, सखी रावण जैसे ने नहीं उठाया धनुष्य, ये 15 साल का राघव धनुष्य तोड़ेगा। सखी कहते, तू समझती क्यों नहीं जानकी? वीर को कभी छोटा नहीं समझना चाहिए जानकी। इतना सा मंत्र होता है तो पूरे ब्रह्मांड के मालिक भगवान को वश कर देता है। 1.5 फुट का अंकुश हाथी को वश कर डालता है। तो क्या क्षत्रिय को हम छोटा समझे? छोटा मत समझना। तो भी हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं याकरता सीतामाई गणपतीची स्तुती करत होती। गणराया धनुष्य रामाच्या हातून तुटू द्या आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या म्हणून सीतामाई गणरायाचं स्तवन करीत आहे। गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा। आज लगे किन्निया तू सेवा, आज लगे किन्निया तू सेवा। गणनायक वरदायक देवा, गणनायक वरदायक देवा। आज लगे कि नीव तू सेवा, आज लगे कि नीव तू सेवा। गणनायक वरदायक देवा, गणनायक
देवा बार बार बिनती सुनी मारी बार बार बिनती सुनी मारी और बार बिनती सुनी मारी बार बार बिनती सुनी मारी करहु चाप गुरु ताति थोरी करहु चाप गुरु ताति थोरी करहु चाप गुरु ताति थोरी गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा आज लगे कि नीव तु सेवा आज लगे कि नीव तु सेवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा गणनायक वरदायक देवा। माँ सीता गणेश जी का स्तवन कर रही है, प्रार्थना कर रही है, कुछ करो मालिक, विघ्न नहीं आना चाहिए। गणपतीचं स्तवन का, गणपती शंकराचा पुत्र आहे आणि धनुष्य शिवाचा आहे. जर समजा उचलण्यामध्ये तुटलं आणि शंकर भगवंताला जर राग आला आणि इथं येईल शंकर भगवान, तेव्हा गणपती मदतीला असले म्हणजे महादेवाचा राग शांत होईल. ते कोणाही जवळ म्हणल अब क्या करने का है, किसके ऊपर गुस्सा करूं, मेरे घर का बेटा तो काम में लग गया है, करके गणनायक वरदान करके गणेश जी का स्तवन कर रही माँ सीता. बहुत देर तक देखते रहे प्रभु रामचंद्र धनुष की तरफ, इधर सीता माँ की तरफ देखा, बहुत देर लगाया भगवान ने. सीता माँ व्याकुल हो गई. प्रभु ने देखा देर लगाने में अगर सीता ने प्राण छोड़ दिए तो धनुष्य तोड़ने से भी क्या फायदा होगा, फसल जलने के बाद जम के बारिश गिरने से क्या फायदा. तो भगवान ने निर्णय लिया लंबे हाथ करके धनुष उठाओ तो पब्लिक को लगेगा अवतार हो गया. तो प्रभु देख रहे धनुष की तरफ, देखते भी धनुष जगह पर हिलने लगा. सब देख रहे क्या हो रहा है, क्या हो रहा है, क्या हो रहा है. सभी की आंखें प्रभु की तरफ और प्रभु देख रहे धनुष की तरफ. सीता माँ व्याकुल, लखनलाल आवेश में, विश्वामित्र तटस्थ बैठे मंचक पर. रामचंद्र जी ने अपने माँ बाप का स्मरण किया, गुरुदेव की याद की, विश्वामित्र जी को प्रणाम किया. इतने में पूरे मंडप में बिजली जैसी चमक, जिधर उधर प्रकाश ही प्रकाश, सभी के आंखों के सामने प्रकाश ही प्रकाश. उसी समय प्रभु रामचंद्र जी ने लेत चढ़ावत खेचत गाड़े काहू न लखा दे कसम ठाड़े चढ़ावत खेचत गाड़े काहू न लखा दे कसम ठाड़े ईसन मंद राम धन तोरा भरे भुवन धुनि घोर कटोरा लेत चढ़ावत खेचत गाड़े काहू न लखा दे कसम ठाड़े ईसन मंद राम धन तोरा भरे भुवन धुनि घोर कटोरा लेत चढ़ावत खेचत गाड़े काहू न लखा दे कसम ठाड़े लेत चढ़ावत खेचत गाड़े काउन लखा देख सब ठाड़े. जय चढ़ राम मध्य धनु तोड़ा बड़े भुवन धुनि घोर कठोरा. एक सेन के बीच रामचंद्र जी ने धनुष के 2 टुकड़े किए. क्षण मध्ये, क्षणाचा प्रारंभ आणि शेवट याची मधली जी अवस्था म्हणून क्षण मध्ये. पुन्हा मध्यभागी तोडलं म्हणून क्षण मध्ये. समाजाच्या मध्ये तोडलं, मधल्या अवस्थेत तोडलं, मधलं धनुष्य तोडलं. आणि म्हणून शब्द आहे जैचन राम मध्य धनु तोडा भरवू भुवन धुनि घोर कठोरा. लेत चढावत खेचत गाड़े काहू न लखा दे कसम ठाड़े ईसन मंद राम धन तोरा भरे भुवन धुनि घोर कटोरा
धनुष भंग की आवाज हुई। बड़े भुवन घोर कठोर रबर विभाज तजमार गुचर चिकर दिग्गज ढोल आई मई कोल कुर्म कलमले। आवाज होने के बाद शेषनाग व्याकुल हुए। वृक्ष की पत्तियां झड़ने लगी, पहाड़ की चट्टानें टूटने लगी, समुद्र खलबलाने लगा, नदियों का बहाव बदल गया। 80 हजार साल लोहे का आटा खाकर समाधि करने वाले महात्माओं की समाधि भंग हो गई। इधर उधर सब देख रहे, किसकी आवाज, कहां की आवाज। सूरज का रथ पूरब से पश्चिम जा रहा था, दक्षिण की ओर चला गया। चिक रही दिग्गज टोल मई आई कोल कुर्म कलमल सुर असुर सुनि कर कानति ने सकल विकल विचार रही। सब सोच रहे आवाज किसकी है, कहाँ की है। सब देवताओं ने अपने अपने कान पर हाथ रखे। सुरासुर सुनि कर कानति ने सकल विकल विचारई कोदंड खंडे राम तुलसी जयति बचन उच्चारई। तो गोस्वामी जी ने बता दिया ये धनुष भंग की आवाज है और प्रभु रामचंद्र जी ने धनुष का भंग किया। तो सभी ने जय जयकार किया। बोलिए रामचंद्र भगवान की जय। जब धनुष के 2 टुकड़े हुए तो लखनलाल का आवेश, लखनलाल मंचक से उतरा नहीं, छलांग मारी। लखनलाल ने छलांग मारी, उडी टाकली उडी। रामचंद्राच्या पुढे नाही, जनकाच्या पुढे। आणि उडी टाकून लक्ष्मण छाती काढून जनका पुढे उभे। जनकजीनं खाली मान घातली, लक्ष्मण छाती काढून। खाली मान घातलेल्या लक्ष्मणाने छाती काढून खाली मान घातलेल्या जनकजीला विचारले, देखा बाबा क्या बोल रहे थे, कोई क्षत्रिय बचा नहीं भूमंडल पर, और देखा मेरे भाई को 2 टुकड़े कर डाले महाराज। अगर दूसरा धनुष्य होगा तो मुझे दो जनक जी, मैं भी तोड़ के बताता हूं। जनक जी शर्मिंदा हो गए। लखन दोबारा मंचक पर आते हैं। बाद में मां सीता अपने सखियों के साथ हाथ में पुष्पमाला लेकर राम जी के पास आ रहे। सब देख रहे। लखनलाल विश्वामित्र जी के पास मंचक पर खड़े। मां सीता रामचंद्र जी के पास आने लगी। मां सीता रामचंद्र जी के सामने आकर खड़ी हो गई। कहा जाता है कि सीता मां की ऊंचाई कम है, रामचंद्र जी की ऊंचाई ज्यादा है। जब रामचंद्र जी के सामने आकर सीता खड़ी हो गई, मनोमन संवाद चल रहा है। सीता माईची उंची कमी आहे, रामचंद्रजीची उंची जास्त आहे। सीता माईचा हात रामचंद्रजीच्या गळ्यापर्यंत पोचत नाही आणि रामचंद्र वाकत नाही। आताच लग्न असतं तर नवरदेव कितीकच वाकला असतं, त्याला काय घेणं आहे। पण प्रभूवर जबाबदारी आहे। प्रभूला वाटतं आपण जास्त वाकलो तर लग्न कार्यातली ही पद्धत होऊन बसत। यद्यदा आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणम कुरुते लोक तदनुवर्तते। येथे वडील जय जय करीती तया नाव धर्म ठेविती। म्हणून प्रभूजी खाली वाकत नाही, सीतामाईचा हात पुरत नाही। इतक्यात मनोमन संवाद चालला दोघाचा। प्रभुजी मनोमन कहते हैं, सीता माँ को सीता आप देर क्यों लगाती हो, माला पहनो ना। तो सीता माँ मनोमन जवाब देती है, नहीं नहीं, आपने तो तोड़ने में देर लगाई थी मालिक, ये तो जोड़ने की बात है। तोड़ना बहुत जल्दी होता है, जोड़ना इतना आसान नहीं। अब आप खड़े रहो, काबू मेरे हाथ में है, मैं भी देर लगाऊंगी।
लेकिन सीता, सब अभिमानी राजा मेरी तरफ देख रहे, सीना निकाल कर करके तो मैं देर लगा रहे हो क्यों? मुझे बताना है कि देखो रे, मेरे स्वामी ने धनुष से तोड़ डाला तो भी सर झुकाकर खड़े हैं, और आपने तोड़ा नहीं तो भी सीना निकाल कर बैठे हो। नहीं, आप तो महिला है, मैं पुरुष। महिलाओं के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुकाकर खड़ा रहना अच्छा नहीं लगता। सीता मनोमन जवाब देती है, स्वामी आप ज्ञान हो, मैं भक्ति हूं, और भक्ति के आगे ज्ञान नम्र होता है। आप ऐसे सर झुकाकर खडे रहो। बराच वेळ हे झालं। शेवटी रामचंद्र प्रभूने मंचकावर बसलेल्या लक्ष्मणाला इशारा केला आणि लक्ष्मणानं मान हलवली। हे विश्वामित्रानं बघितलं तेव्हा विश्वामित्राने विचारलं, लखन तुम्हारे भाई राम तुम्हारे तरफ देख रहे, तुम मुंडी हिला रहा, बात क्या है? तो लखन कहते हैं, गुरुदेव ये शादी का काम है ना, तो शादी में इशारे बहुत आते हैं, बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए। अरे हम बुढ़े लोग ध्यान नहीं देते, लेकिन सवाल पूछता हूं कि इशारा है कौन से बात का? इशारा सच कहो गुरुदेव, मेरा भाई रामचंद्र मुझे कहता है कि लखन तू शेष का अवतार है, पृथ्वी उठाने वाला है, तो सीता जिस तरफ खड़ी है उस तरफ की पृथ्वी उठाओ तो ऊंचाई बढ़ेगी, सीता को माला पहनना आसान हो जाएगा। तो तूने क्यों मुंडी हिलाई? मैंने मुंडी हिलाकर मना कर दिया, भैया ऐसा कैसा हो सकता है, मैं तो शेष का अवतार हूं, पृथ्वी उठाने वाला हूं, लेकिन पृथ्वी उठाऊंगा तो क्या आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी उठाऊंगा तो अंतर उतना ही बना रहेगा, तो ये काम नहीं बन सकता है भैया, करके मैंने मुंडी हिलाई है। गुरुदेव अगर आप चाहते हो मुझे इजाजत दो, मैं पूरा प्रोग्राम बराबर कर देता हूं। इजाजत? जाओ लखन। लक्ष्मणजीला विश्वामित्रजीची परवानगी मिळाली आणि लक्ष्मणजी आले रामचंद्रजीच्या पुढे। लक्ष्मणाला सवय होती तसं रामचंद्राला सवय होती, आणि ज्याची जी सवय असते ना त्याच्यात बदल होत नाही। ये 25 वर्ष ड्रायव्हिंग केलेला ड्रायव्हर कन्याकुमारी जम्मू काश्मीर, कन्याकुमारी जम्मू काश्मीर, कन्याकुमारी जम्मू काश्मीर, 25 वर्ष कोंबडीचं पिल्लू टायर खाली मरू दिलं नाही, विना अपघात सेवा। नसा नसा ड्रायव्हिंग मुरलेला ड्रायव्हर सिनेमा बघायला गेला, सिनेमा थिएटर मध्ये 1 तासानी सिनेमात 2 ट्रकच्या अपघाताचं दृश्य होतं। 90च्या वेगानं ट्रक यवतमाळवरून, 80च्या वेगानं ट्रक बडनेऱ्याहून आली, दोन्हीची धडक होणार। ड्रायव्हर इतका तल्लीन झाला होता, तसाच उठला आणि पुढच्या प्रेक्षकाच्या खुर्चीचं आडवं लाकूड जोड्याच्या लातानं काढकन, तेव्हा पुढचा प्रेक्षक हादरला। काय करतो रे? ब्रेक। कुठं थिएटर मध्ये ब्रेक? याला सवय म्हणतात। एक सेवानिवृत्त अधिकारी मिलिटरीचे जेव्हा गावात आले सेवा संपल्यावर, सेवानिवृत्त, आणि मग त्यांना धार्मिक असल्यामुळे देवळात जाण्याची सवय, हातामध्ये तांब्या पाण्याचा, एका हातात ताट पूजेचं सोवळे असून जायचे। एक दिवस अधिकारी चालले असताना तरुण मुलं म्हणतात, या साहेबांची गंमत करायची का रे? करा। एका मुलानं आवाज दिला, अटेन्शन! त्या मिलिटरीतल्या साहेबानं तांब्याही दिला फेकून, ताटही दिलं फेकून, आणि मुलांना शालूट मारला। याला सवय म्हणतात। तसं लक्ष्मण मंचकावरून उतरले, सीतामाईचा हात पुरत नाही गळापर्यंत, प्रभू रामचंद्र वाकत नाही, इतक्यात लक्ष्मणजी आले आणि धनुष्य तोडलेल्या आपल्या विजयी बंधूला साष्टांग दंडवत घातला लक्ष्मणानं, आणि दंडवत घातलेल्या लक्ष्मणाला आशीर्वाद देण्यासाठी रामचंद्र वाकले, इतक्या सीतामाईनं चान्स मारला। प्रभू रामचंद्रजीच्या गळामध्ये सीतामाईनं पुष्पमाला घातली। एक लक्षात घ्या, महिला आणि पुरुषातला एक फरक आहे, विचार करण्याची पद्धत महिलांची पुरुषांची। काही आठवलं नाही म्हणजे पुरुष आकाशाकडे पाहतात, आणि काही सुचलं नाही म्हणजे महिला जमिनीकडे पाहतात, खाली मान घालून विचार करतात महिला,
आणि वर बघून विचार करतोय पुरुष. सहज घडतंय. पुरुष विचार करेल तेव्हा वरच पाहणार, महिला विचार करतात तेव्हा खालीच पाहणार. का? महिलांचा आदर्श धरणी आहे आणि पुरुषाचा आदर्श आकाश. धरणीचं आकाशासोबत म्हणजे सीतेचं रामासोबत जोडलेलं नातं, याचंच नाव सीता स्वयंवर. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलले धनुष शंकराचे, श्रीरामाने सहज उचलले धनुष शंकराचे, पूर्ण झाले जनक नृपाच्या हेत अंतरीचे, पूर्ण झाले जनक नृपाच्या हेत अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे, भाग्य सावळे, समोर सीतेचे, स्वयंवर झाले 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 सीतेचे. मुग्ध जानकी पूर्ण न्याहारी राम धनुर्धारी, मुग्ध जानकी दुर्नहारी राम धनुर्धारी, नैना माझी एक वचनिया निज शक्ती सारी, नैना माझी एक वटुनिया निज शक्ती सारी, फुलू लागले फुल हळूहळू, फुल हळूहळू, फुल हळूहळू, फुल हळूहळू, झाली लज्जाचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, हात जोडून म्हणे द्रौपदी तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पिले मी दशरथ पुत्रासी, आज जानकी अर्पियले मी दशरथ पुत्रासी, आनंदाने भरले गाणे, भरले गाणे, भरले डोळे, कृत्य मिथिलेचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे. सीता माता प्रभू रामचंद्र यांच्या स्वयंवराचा हा सोहळा आज पार पडत आहे. तत्पूर्वी आरती
ओम जय जानकी नाथा, ओम जय जानकी नाथा, ओम जय जानकी नाथा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। मन्दारमाला तिलकालकाये कपालमाला शशिशेखराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। बोले रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। नमः